आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही। 50-40% जरी असले तरी त्यांच्या नोकरीला लागते। आमच्या इकडे काही पायी यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। मातोरीहून सकाळी 8 वाजता मराठे मुंबईकडे रवाना होतील। तत्पूर्वी सगळे मराठे आता तयारी करतायत। थंडी प्रचंड आहे, कुडकुड कुडकुड आहे। सगळ्यांनी स्वेटर जे काही मफलर आहे त्याचा आधार घेऊन रात्र काढली। आता सकाळी सकाळी आंघोळ करायचंय, तर हे सगळे शेकोटीला बसलेले आहेत। गरम पाणी जर मिळालं तर गरम पाणी करून आंघोळ करतायत। थंड पाण्याखाली टँकरच्या खाली उभा राहून मस्तपैकी आंघोळ करतायत आणि पुढच्या तयारीला लागतायत। चला, कुठल्या गावचे काका? कुंभारी, परभणी तालुका, गाव कुंभारी आहे, तालुका परभणी, जिल्हा परभणी। बर, एक दिवसाचा हा मुक्काम इथं झाला, आता दुसरा दिवस सुरू होतोय। संघर्ष सोपा आहे का? नाही, संघर्ष अवघड आहे। संघर्ष आम्हाला करणारच आम्ही। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे सुद्धा जाणार नाही। बर, हो। रात्री झोप आली का? काय झोपीची काय, आता हे झोप आली नाही, कशी झोप येणार? थंडी असल्यामुळे झोप आली नाही रात्री। बर, थंडी असल्याने झोप आली नाही। मग चेहऱ्यावर दिसत नाही ना थंड झोपलेलं नाही म्हणून, चांगलं टवटवी दिसायला लागले। नाही, डोळे लाल आहेत, डोळे लाल आहेत। ते असे डोळे लाल असे वटारून तिकडे बघणार का मुंबईला? डोळे आता हे सगळेजण बसले आहेत। परभणी जिल्ह्याहून तुम्ही सगळे आलेले आहात। आता जेवण नाश्ता करून तुम्ही निघणार आहात, पण गेली 4.5 महिने तुमचा योद्धा मनोज जरांगे संघर्ष करतोय। त्या सगळ्या संघर्षाचा काळ तुम्हाला आठवतोय का? हे सगळं आजच्या एका रात्रीत सर्व डोळ्यासमोर सर्व दिसतंय आम्हाला ते। साहेब जे दिवशीपासून उपोषणाला बसले ते काळ आम्हाला आतापर्यंत आमच्या नजरेत खेळते ते। त्याच्यामुळे आज सर्व समाज एकावटलाय। आज एकादशी असून पण आम्ही आज अन्न सेवन पण करणार ना एकादशीमुळे। अच्छा, आज आमची वारकरी एकादश आहे, तरी आमचे बरेच टाळकरी मंडळी, महाराज मंडळी या अभियानामध्ये आहेत। कुठून आले तुम्ही? पण परभणीचे का? नाही, पैठणची। पैठणचे? अरे वा 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 वा, संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत तुम्ही। तुमचं तर काय जवळ आहे आंदोलन, आणि पैठण आणि मनोज जरांगे पाटलाचं आंदोलनाचं ठिकाण सराटी अंतरवाली जवळ आहे। जवळ आहे। मग आम्ही तिकडे चाललेलो आहे याला मुंबईलाच। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही। हो, पण आणखी 4-5 मुक्काम आहे, जमल का तुम्हाला? अजून 10 मुक्काम करू शकतो आम्ही। हो, तरी पण आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, आणि तिथून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही। हो। थंडी कशी आहे? थंडी भक्कम थंडी आहे। आता काय करतात, या आमच्या हाल आहे, ती भलते हाल याला। कशी हाल आहे? काय आम्ही शेक करतो इथं। ते वर्षभर आतापर्यंत जे हाल आहेत त्याच्यापेक्षा आजचा हाल चांगला आहे का? आज रात्रीचा हाल चांगला होता का? कशाचा हाल चांगला आहे? भलते हाल आहे आमच्यावले सगळे हाल। हो, बरं, ते आरक्षण मिळाल्यावर हाल दूर होतील का? हो, 100% दूर होऊ शकते। कसं? अरे आम्हाला आमचे 90-100% मतदान हे असून, मार्का असून सनी हे दुसऱ्या लोकांना ओबीसी वाल्याला द्या। 50-40% जरी असले तरी त्यांच्या नोकरीला लागते। आमच्या इकडे काही आत्महत्या करून राहिले, फाशा घेऊन राहिले। असं कसं सरकार आहे? बघा, थंडगार थंडी आहे आणि हा असं कसं सरकार आहे असं म्हणतात। जरा तरुण दिसायला लागलाय। शिक्षण वगैरे काही झाले का? शिक्षण 12वी झाले। 12वी झाले, आता काय कर? शेती। शेतकरी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालाय, त्याचं कारण आहे? कारण शेतीशिवाय पर्यायच नाही आम्हाला दुसरा काही। शेतीशिवाय पर्याय नाही, शेतीचं उत्पन्न काही होत नाही, आणि म्हणून आता दुसऱ्या दिवशी काय घोषणा आहे दुसऱ्या दिवशीच्या? आता हे परभणीतले सगळे आहेत आणि आता यांना तयारी करायला सोडून देतोय आणि मी दुसरीकडे जातो। पण यांना आज रात्र मात्र कठीण गेलेली आहे। त्यांना आठवलं की मनोज जरांगे यांचा संघर्ष कसा आहे आणि संघर्ष कसा करावा लागतो। त्यामुळे आता हे सगळे पुन्हा म्हणतायत की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, मातोरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.